नमस्कार, मी स्वातीराव. वार्ता गोव्याची मध्ये आपलं स्वागत. जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी, पण सुरुवात करूया हेडलाईन्सनी. विधानसभेत 39 उमेदवारांनी घेतली आमदारकीची शपथ. 17 आमदारांनी इंग्रजीतून, 15 जणांनी कोकणीतून तर 7 आमदारांनी घेतली मराठीतून शपथ. पाणी टंचाईमुळे अणजुण कायसू वासियांचे हाल. अधिकाऱ्यांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने ग्रामस्थ आक्रमक. 2 दिवसात पाण्याचा प्रश्न न सुटल्यास मोर्चा काढण्याचा इशारा. मोपा लिंक रोड संबंधी पुढील सुनावणी 22 मार्चला. पंचायत संचालकांनी याचिकादार कंपनीला दिली आठवड्याची मुदत. लिंक रोडच्या कामाला रान मोकळं. कर्नाटक उच्च न्यायालयाच्या खंडपीठाचा ऐतिहासिक निकाल. हिजाब घालणं ही अत्यावश्यक धार्मिक प्रथा नाही. हिजाब हा इस्लामचा अविभाज्य भाग नसल्याचा कोर्टाचा निर्वाळा. आणि काँग्रेसच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारून प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकरांचा राजीनामा. यावेळी पक्षानं राजीनामा स्वीकारण्याची चोडणकरांनी केली विनंती. विधानसभा निवडणुकीत जिंकलेल्या 39 उमेदवारांना हंगामी सभापती गणेश गावकर यांनी आमदारकीची शपथ दिली. यातील 17 आमदारांनी इंग्रजीतून, 15 जणांनी कोकणीतून तर 7 आमदारांनी मराठीतून शपथ घेतली. मंगळवारी विधानसभेचं विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं. यावेळी हंगामी सभापती गणेश गावकर यांनी नवनिर्वाचित 39 आमदारांना शपथ दिली. सुरुवातीला मांद्रे मतदारसंघाचे मगोचे आमदार जीत आरोलकरांनी इंग्रजीतून शपथ घेतली. त्यानंतर मतदारसंघांच्या क्रमानुसार शपथविधी पार पडला. यात 17 आमदारांनी इंग्रजीतून, 15 जणांनी कोकणीतून तर 7 आमदारांनी मराठीतून शपथ घेतली. हांव डॉक्टर प्रमोद सावंत गोंय राज्य विधानसभेचो सभासद म्हणून निवडून आयला. म्हण देवाच्या नांवान शपथ घेता की हांव कायद्यान थारायल्या भारताच्या घटनेचेर विश्वास दवरतलों आनी भारताचें सार्वभौमत्व आनी भारताची एकवट राखून दवरतलों आनी जें कर्तव्य आतां म्हाका लागू जालां तें खरेपणान पुरे करतलो. जय हिंद, जय गोमंतक, जय भारत. हांव विरेश मुकेश बोरकर गोंय राज्य विधानसभेचो सभासद म्हणून निवडून आयला. म्हण देवाच्या नांवान शपथ घेता सांगता की हांव कायद्यान थारायल्ल्या भारताच्या घटनेचेर विश्वास दवरतलो आनी भारताचे सार्वभौमत्व आनी भारताचे एकवट राखून दवरतलो आनी जे कर्तव्य आतां म्हाका लागू जालां तें खरेपणान पुरे करतलो. मी रामकृष्ण उर्फ सुदीन ढवळीकर गोवा राज्य विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने परमेश्वरास स्मरून शपथ घेतो की गंभीरपणे प्रतिज्ञा करतो विधीद्वारा स्थापित भारतीय संविधानाप्रती अनन्य श्रद्धा व निष्ठा बाळगेन. भारतीय सार्वभौमत्वाचे आणि भारतीय एकतेचे निर्धाराने रक्षण करेन आणि जे कर्तव्य आता मला प्राप्त होत आहे ते प्रामाणिकपणे पार पाडीन. हांव दिगंबर वसंत कामत गोंय राज्य विधानसभेचो सभासद म्हणून निवडून आयला. म्हूण देवाच्या नांवान शपथ घेता की हांव कायद्यान थारायल्ल्या भारताच्या घटनेचेर विश्वास दवरतलों आनी भारताचें सार्वभौमत्व आनी भारताचो एकवट राखून दवरतलों आनी जें कर्तव्य आतां म्हाका लागू जालां तें खरेपणान पुरे करतलो. हांव वेन्झी वेगस गोंय राज्य विधानसभेचो सभासद म्हणून निवडून आयलां. म्हूण देवाच्या नांवान शपथ घेता की हांव कायद्या थारायल्ल्या भारताच्या घटनेचेर विश्वास दवरतलों आनी भारताचें सार्वभौमत्व आनी भारताचो एकवट राखून दवरतलों आनी जे कर्तव्य आता म्हाका लागू जालां तें खरेपणान पुरे करतलो. गेल्या वर्षभर आम्हाला पाण्याच्या तीव्र टंचाईला सामोरं जावं लागतंय. स्वतःचे पैसे खर्च करून टँकर मागवावा लागतोय. याविषयी वारंवार तक्रार करूनही म्हापशातील पाणी विभागाचे अधिकारी दखल घेत नाहीत असा आरोप अणजुण कायसू ग्रामस्थांनी केलाय. येत्या 2 दिवसात पाण्याचा प्रश्न सुटला नाही तर कार्यालयासमोर मोर्चा नेऊ असा इशाराही यावेळी अणजुण कायसू ग्रामस्थांनी दिला. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सौरव शिरोडकर यांनी. लास्ट 1 वर्ष जालें. खंयच्यान येयला तुमी? अंजुनान लास्ट 1 वर्ष जालें उदकाचो थेंब येना आनी कोणाक पडलेलेच ना आनी हांगा कंप्लेन केल्यार कोण आमकां केअर करिना.
सो आता आमी ऑफिसान येवन सांगलां तेंच्या एका सिनियरान सांगला 2 दिसाचो टायम दिला आपूण सगळें करता म्हटलां. आता त्याचेर आमी 2 दीस रावता नाल्यार बेरेच तरेच आमी हांगा येता आनी तुमी बी येवचे. आमी ताका थंय फाटलो कितले टायम तुमचे कडेन उदक ना? फाटले 1 वर्स जाले आमचे कडेन उदीक ना. सगळे करून पण पयले आमकां कोण केअर करिना आनी थंय येय बी ना. एक वर्स तुमकां उदक मेळना ते 2 दिसांनी तुमकां तो दितलो आनी तुमी विश्वास दवरला तेजेर. आता पळोवया. आता आमी सगळे जाण आमी सध्या आता जे कडेन 2 दिसाचो टायम दिल्लो आसा. तेणी सांगला 2 दिसा भितर आपण प्रॉब्लेम सॉल्व करता. प्लस ताका आमी सांगलेले आसा की आमी बेरेस्तारा दीस जर आमचे प्रॉब्लेम सॉल्व जायना बेरेस्तारा दीस सकाळी 10 तू बी प्रेझेंट रावतलो आनी आमी हांगा आख्खो आमचो अंजुनचो गांव हाडून तुज्या दारार उबे करतले आनी स्वता आमी तुमचे ऑफिस यूज करतले आमकां उदकाक. तुम्ही प्रशांताचे जे नाव घेतले प्रशांत तेजो किरदार कितें आहा भितर? तो तेजो सुपरवायझर. तो ते सुपरवायझर आहा पळय तो लायनीक ताका फोन केल्यार तो फोन उखलिना. कोण नाव सांग तेजें? सुपरवायझर प्रशांत म्हणून तो सुपरवायझर. ताका फोन केल्यार तो फोन उखलिना. चॉकअप जाल्यार कितें जाल्यार तो पळयना. सगळे तांकां लेबर आमी हाडून दिवंक जाय. सध्या हेंचे PWD हेंचे लेबर सुद्दां ना. खंय चॉकअप जाल्यार लेबर आमी हाडून दिवंक जाय आमच्या पयशांनी आमी कोणाक घेवंक जाय कित्याक आमकां उदकाची गरज आसा म्हणून. आता तुमकां सांगला 2 दिसान उदक येता. 2 दिसान उदक येना तुमचे फुडले पाऊल कितें? फुडले पावल ताका आमी ऑलरेडी जे एक सांगलेलें आसा सकाळी बेरेस्तारा दीस जर आमचे प्रॉब्लेम ह्या 2 दिसांक आयज आनी फाल्यां प्रॉब्लेम सॉल्व जायना बेरेस्तारा दीस सकाळी 10 सुमार आख्खो अंजुनचो गांव हाडून आमी हांगा ह्या ऑफिसाच्या दारार उबे करतले आमी. जाले उदक ना हेंच्यांनी सांगले ते सारखे सांगले पण आमी सदांच टँकर कशे हाडटले? 1000 रुपया टँकर तो कितले दीस वापरतले आमी टँकर सांग पळया. आनी भरपाक पयलीं आयदनां जाय न्हू. उदक हाडले जाल्यार एका 1000चो टँकर हाडलो जाल्यार आमी ते उदक भरतली खंय? आमच्या कडेन तशी आयदनांय ना म्हणून आमी आतां कितें करपाचें? टँकर कोण दिता तुमकां? आमी आमच्या पयशांनी हाडटा. कोण दिना? हे दिना हे तुमकां? खंयचे दितले? कोण दिना आमकां? आमी हाडटा. मोपा लिंक रोडच्या कामाला स्थगिती देणाऱ्या वारखंड पंचायतीच्या नोटिशीवर पंचायत संचालकांनी सुनावणी घेतली. या नोटिशीला आव्हान देणाऱ्या अशोका बिल्डकॉन कंपनीनं प्रतिवाद करण्यासाठी वेळ मागितल्यानं पुढील सुनावणी 22 मार्चला ठेवण्यात आली. मात्र या काळात रस्त्याचं काम थांबणं शक्य नसल्यानं या सुनावणीत वेळकाढूपणा कोणाच्या हितासाठी केला जातोय असा सवाल उपस्थित केला जातोय. मोपा लिंक रोडान जो अशोका बिल्डकॉम जाका ते कॉन्ट्रॅक्ट फावो जाला त्या कॉन्ट्रॅक्टरान आमच्या ऑर्डरीच्या अगेन्स्ट वारखंड पंचायतीच्या ऑर्डरीच्या अगेन्स्ट स्टॉप वर्क ऑर्डर दिली ताच्या अगेन्स्ट अपील फायल केल्ले आनी ताजेर आयज सुनावणी ऑनरेबल डायरेक्टर ऑफ पंचायत संचालनाच्या सामकाराक ती सुनावणी जाली. आयज आमी ह्या सुनावणीच्या वेळाचेर रिप्लाय फायल केला आनी तो जो एक्स पार्टी स्टे दिला ती एक्स पार्टी स्टे काडची म्हणून आमी मागणी केला ऑनरेबल कोर्टा कडेन. आतां हो जो रिप्लाय फायल केला तातूंत आमी अशें म्हणलां की हो लिंक रोड जो हे आसा आनी लिंक रोडाक धरून अशोका बिल्डकॉमान जी नोटीस आमी काडिल्ली ताका रिप्लाय दिला आनी रिप्लाय बरोबर जे डॉक्युमेंट लायल्यात ते डॉक्युमेंट अर्दकुटे आसात. एनवायरमेंट क्लियरन्स मिनिस्ट्री ऑफ एनवायरमेंटान जो एनवायरमेंट क्लियरन्स दिलो तो तांच्यांनी लायला तो 2015 सालाचो जो ऑनरेबल सुप्रीम कोर्टान सस्पेंड केलो आनी ताचे उपरांत रिवायज एनवायरमेंट क्लियरन्स अनेक कंडिशनां घालून दिल्लो. तर हे गजाल आमी ऑनरेबल कोर्टाच्या निदर्शनाक हाडून दिली. ताजे उपरांत आमी प्रामुख्यान ही गजाल ऑनरेबल कोर्टाच्या लक्षांत हाडून दिला की एअरपोर्ट प्रोजेक्टाक जो एनवायरमेंट क्लियरन्स मेळ्ळो तो एक भाग आनी लिंक रोड जो आसा तो लिंक रोड हो टोटली नवीन विशय वेगळो विशय आनी लिंक रोड जो नॅशनल हायवे म्हणून डिक्लेअर केला नॅशनल हायवे 166 तो जो डिक्लेअर केला तो डिक्लेअर करपाचो प्रोसिजर जो आसा तो 2021 ऑफिशियल गॅजेट भारत सरकारान जो ऑफिशियल गॅजेट काढला तातूनच तो लिंक रोडाचो उल्लेख करून ताका हायवेच्या सकयल तो सगळो रोड घेवन आयला. सो ताका लागून ताका स्पेशल एनवायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट लागू जाता आनी एक सेपरेट एनवायरमेंट क्लियरन्स जाय पडटा. ताजे भायर आमी खूब अधिकाऱ्यांचे अशें आमी ज्या ज्या अधिकाऱ्यां कडेन गेले त्या अधिकाऱ्यांचे पुलीस स्टेशन म्हणा कलेक्टर म्हणा डेप्युटी कलेक्टर म्हणा तांच्यांनी आमकां सगळ्यांनी आमकां अशें सांगताले ते की हो विशय पंचायतीक येना पंचायतीच्या अखेरिकीत हो विशय येना. त्या वेळाचेर आमी आयज मुद्दाम ऑनरेबल कोर्टाच्या लक्षांत हाडून दिले की भारताची जी घटना आसा त्या भारतीय घटनेच्या आर्टिकल 12 सकल स्टेट ह्या हाचे सकयल पंचायतूय ताचो एक भाग आसा. पंचायत सुद्धा एक भाग आसा. ताका लागून गांवांत जर कितें बेकायदेशीर चलता जाल्यार तें रोखपाचें काम पंचायतीक आसा आनी पंचायतीक तातूंत पुरेपूर
हक्क आसा ती नोटीस काडपाक किंवा आपलो हक्क बजावपाक न्ही. ह्यो कांय गजाली आमी आयज तांच्या ऑनरेबल कोर्टाच्या निदर्शना हाडून दिले. अशोका बिल्डकॉमाच्या वतीन तांचो जो कॉन्ट्रॅक्टर संबंधीत कॉन्ट्रॅक्टर आसा तो स्वताच हजर रावलो. आमी रिप्लाय फायल केला आनी ऑनरेबल कोर्टाक विनंती केला की आमी आमची ही सुनावणी बेगिनात बेगीन घेवची, कारण थंय जे काम चल्लां ते काम झाडाच्या संदर्भात आसा, पर्यावरणा संदर्भात आसा. सो ऑनरेबल कोर्टान ही फुडली सुनावणी जी आसा ती 22 तारखेक सकाळी 12 वरांचेर दवरला. खंयच्यो 22? सॉरी 22 मार्च दनपारां 12 वरार. आमच्या स्टॉप वर्क नोटिसाचेर हे केला, स्टॉप वर्क नोटिसाक स्टे दिला, म्हणटकच तांचें काम थंय चालू आसा. आयज जी मॅटर आशिल्ली ती आमी एक स्टे दिल्ली. सो टुडे opportunity was given to the panchayat to file a reply to the appeal which is filed by the MOPA this contractor. So today they have filed reply, panchayat have filed reply, and now opportunity is given to the appellant to file his rejoinder or say if any, and if he fails to file that rejoinder then matter will be argued on the next date of hearing, that is 22nd of March, Tuesday. The stay order Stay has been extended till the next date of hearing. Stay is extended till 22nd of March. So time being they are allowed to work over Yeah, there? they are allowed to work. मुस्लिम विद्यार्थिनींनी हिजाब परिधान करण्यासंबंधीच्या याचिकेवर कर्नाटक उच्च न्यायालयाच्या खंडपीठानं ऐतिहासिक निकाल दिलाय. हिजाब घालणं ही अत्यावश्यक धार्मिक प्रथा नाही, त्याचप्रमाणे हिजाब हा इस्लामचा अविभाज्य भाग नाही असं न्यायालयाने म्हटलंय. मुस्लिम विद्यार्थिनींनी शाळेच्या आवारात हिजाब परिधान करून प्रवेश केल्यामुळे सुरू झालेला वाद कोर्टात पोचला होता. कर्नाटकातील उडुपी जिल्ह्यातील कुंदापूर इथल्या सरकारी कनिष्ठ महाविद्यालयात हिजाबावरून वाद सुरू झाला. हिजाब घालून महाविद्यालयात प्रवेश करणाऱ्या मुस्लिम विद्यार्थिनींना महाविद्यालयात प्रवेश नाकारण्यात आला. कर्नाटक राज्य सरकारनं जारी केलेल्या ड्रेस कोड बाबतच्या नियमानुसार हिजाब परिधान करण्यास परवानगी दिली जाणार नाही असा कठोर आदेश महाविद्यालयीन अधिकाऱ्यांनी दिला होता. मात्र काही मुस्लिम विद्यार्थिनी आपल्या पालकांसह महाविद्यालयात आल्या असता त्यांना महाविद्यालयात बाहेर उभं करण्यात आलं. त्यामुळे मुलींसह त्यांच्या पालकांनीही गेट बाहेर निदर्शनं केली. त्याच वेळी या मुलींचा निषेध करण्यासाठी काही हिंदू विद्यार्थी भगवी उपरणी घालून महाविद्यालयाच्या परिसरात फिरत होते. त्यामुळे हा विषय अधिकच चिघळला. या दोन्ही बाजूंचं समर्थन करणाऱ्या याचिका कर्नाटक उच्च न्यायालयासमोर आल्या होत्या. न्यायालयानं शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाबच्या बंदीला आव्हान देणाऱ्या विविध याचिका फेटाळून लावल्या. हिजाब घालणं ही अत्यावश्यक धार्मिक प्रथा नाही, त्याचबरोबर हिजाब हा इस्लामचा अविभाज्य भाग नाही असं कर्नाटक उच्च न्यायालयानं निकाल देताना म्हटलंय. दरम्यान या निर्णयापूर्वी बेंगळुरूमध्ये 21 मार्चपर्यंत सर्व प्रकारचे मेळावे, आंदोलनं, सार्वजनिक ठिकाणी निदर्शनं किंवा उत्सवावर बंदी घालण्यात आली आहे. तर अनेक जिल्ह्यामध्ये कलम 144 लागू करण्यात आलंय. या पार्श्वभूमीवर यादगिरी इथल्या सरकारी शाळेतील मुस्लिम मुलींनी परीक्षेवर बहिष्कार टाकत हायकोर्टाच्या निकालाचा निषेध केला. आता एक चांगली बातमी. वाळपई बाजारपेठेत पायऱ्या नसलेल्या विहिरीत पडलेल्या बैलाला जीवदान देण्यात अग्निशामक दलाला यश आलंय. अग्निशामक दलाने बजावलेल्या या कामगिरीमुळे त्यांचं स्थानिकांकडून कौतुक करण्यात येतं. सत्तरी तालुक्यातील वाळपई गावातील बाजारपेठेत असलेल्या कोरड्या विहिरीत मंगळवारी सकाळी एक बैल पडला. विहिरीत बैल पडल्याचं लक्षात येताच त्याला टाकीतून बाहेर काढण्यासाठी अग्निशामक दलाच्या मदतीने नागरिकांनी अथक परिश्रम सुरू केले. मिळालेल्या माहितीनुसार पाण्याच्या शोधात असलेला हा बैल वाळपई बाजारपेठेतील पाणी नसलेल्या विहिरीजवळ फिरत फिरत पोचला. विहीर फार खोल नसल्यानं आत पडल्यानंतर बैलाला गंभीर दुखापत झाली नाही. मात्र या विहिरीतून बैलाला बाहेर कसं काढायचं असा प्रश्न नागरिकांसमोर निर्माण झाला. दरम्यान अग्निशामक दलाला याविषयी माहिती देण्यात आली आणि त्यांच्या मदतीने बैलाला सुखरूप बाहेर काढण्यात आलं. या घटनेची माहिती मिळताच आजूबाजूचे लोक देखील जमा झाले. त्यानंतर गावकऱ्यांनी कासरे, मोठे बेल्ट, मोठ्या दोऱ्या वापरून
या बैलाला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले। तब्बल 2 तासांच्या अथक परिश्रमानंतर आणि अग्निशामक दलाच्या जवानांनी लढवलेल्या शक्कलीनंतर या बैलाला विहिरीतून सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं। रेस्क्यू ऑपरेशन केलं। आता ते गायक तुम्ही कोणाकडे दितले? आता आम्ही कोणाक दितले? तो ओनर कोण नसता न्हू, गोशाळेकडे बीन अशें कितें उलयलें? गोशाळेकडे ते मागीर बरें जाल्यार ते व्हरना न्हू। हय, आमी काडटा आनी सोडटा। म्हटल्यार हे जो मालक अजून कोण तो कोण? मालक कोण सांगत ना आपण अशें रेस्क्यू जाले का आपलं मालक आपले गाय सांगत ना। हय, लोलिये येथे मायलेकीच्या संशयास्पद मृत्यूने काणकोण तालुक्यात खळबळ उडाली आहे। विवाहित लेकीचा मृतदेह येथील एका तळ्यात रविवारी रात्री आढळला, तर मातेचा मृतदेह सोमवारी तळ्यापासून जवळ असलेल्या एका झाडाला लटकलेला आढळला। या घटनेचा पोलीस तपास करत असून अद्याप गूढ कायम आहे। काणकोण तालुक्यातील तामणे लोलिये येथील 28 वर्षीय अंकिता पागी पोळजी या विवाहित महिलेचा मृतदेह रविवारी रात्री तामणे येथील एका तळ्यात सापडला, तर तिची आई माया आनंद पागी हिचा मृतदेह सोमवारी एका झाडाला लटकलेल्या स्थितीत आढळला। विशेष म्हणजे मृतदेह झुडपाला लटकलेला होता आणि पाय जमिनीपासून अवघे 3 इंच वर होते, त्यामुळे या मायलेकीच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त करण्यात येतोय। या मायलेकीच्या संशयास्पद मृत्यूमुळे तामणे भागात खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार मयत माया पागी हिचा नवरा आनंद पागी याला काही दिवसांपूर्वी दुचाकीचा अपघात झाला। यावेळी गीता ही दुचाकीवर मागे बसली होती। मिळालेल्या माहितीनुसार मयत माया पागी हिचा नवरा आनंद पागी याला काही दिवसांपूर्वी दुचाकीचा अपघात झाला। आनंद पागी यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार करून त्यांना घरी आणण्यात आलं, तेव्हा लग्न करून दिलेली आणि नावेली मडगाव येथे राहणारी त्यांची मुलगी अंकिता पागी पोळजी आपल्या वडिलांची सेवा करण्यासाठी माहेरी आली। रविवारी संध्याकाळी आनंद पागी यांची विचारपूस करण्यासाठी घरात आलेल्या नातेवाईकांनी आनंद यांची पत्नी माया आणि मुलगी अंकिता यांचीही विचारपूस केली, तेव्हा त्या दोघीही घरात नसल्याचं आढळून आलं। बराच वेळ झाला तरी दोघीही घरी न परतल्यानं त्यांची शोधाशोध सुरू करण्यात आली, तेव्हा घरापासून 100 मीटर अंतरावर असलेल्या एका तळ्यासमोर पाण्याने भरलेला एक प्लास्टिकचा तांब्या आणि त्या दोघांची चप्पल दिसली। गावच्या लोकांनी तळ्यात शोध घेतला असता अंकिताचा मृतदेह तळ्यात सापडला। अग्निशमन दलाला माहिती दिली असता त्यांनीही तळ्यात मायाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र ती मिळू शकली नाही। सोमवारी घरापासून सुमारे 300 मीटर अंतरावर झुडपाला लोंबकळत असलेला मायाचा मृतदेह स्थानिकांच्या नजरेस पडला। काणकोण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आनंद यांना अपघात झाल्यापासून माया सैरभर झाली होती आणि तिची मानसिक स्थिती काही प्रमाणात बिघडली होती। रविवारी संध्याकाळी ती घरातून बाहेर पडली, तेव्हा तिला घरात परत आणण्याकरता तिच्या मागून मुलगी अंकिता गेली असता ती तळ्यात पडली असावी असा काणकोण पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे। त्यानंतर मायाने आत्महत्या केली असल्याचा पोलिसांचा संशय आहे। यापूर्वी मायाने बांबोळी येथील हॉस्पिटलच्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता, अशी जबानी तिच्या मुलाने दिल्याचं काणकोण पोलिसांनी सांगितलंय। मुलगी अंकिता हिचा पती विदेशात असून तो परतल्यानंतरच पुढील तपासाला गती मिळणार आहे। काणकोण पोलीस स्थानकाचे निरीक्षक प्रवीण गावस यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रामचंद्र नाईक आणि उपनिरीक्षक रिफा बार्रेटो पुढील तपास करतायत। ब्युरो रिपोर्ट कोण वार्ता लाईव्ह। मुरगावच्या उपनगराध्यक्ष श्रद्धा महाले यांनी पदाचा राजीनामा दिलाय। 25 पैकी 16 नगरसेवकांनी अविश्वास ठरावाची नोटीस दिल्यानं महाले यांनी हा निर्णय घेतला। विधानसभा निवडणुकीसाठी वास्को मतदारसंघात कार्लोस अल्मेदांना भाजपनं तिकीट नाकारल्याच्या निषेधार्थ मुरगाव नगरपालिकेचा एक गट भाजपपासून दूर गेला। त्यात उपनगराध्यक्षा श्रद्धा महाले यांचाही समावेश होता। भाजप पुरस्कृत पॅनलमधून जिंकून आल्यानंतर त्या उपनगराध्यक्ष बनल्या होत्या, मात्र विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाजप विरोधी भूमिका घेत कार्लोस अल्मेदा यांच्यासाठी काँग्रेस पक्षाचं काम केलं। वास्को मतदारसंघात कार्लोस अल्मेदा पराभूत झाले आणि भाजपचे दाजी साळकर निवडून आले। त्यानंतर अपेक्षेप्रमाणे श्रद्धा महाले यांच्या विरोधात अविश्वास ठरावाची नोटीस भाजप पुरस्कृत 16 नगरसेवकांनी दिली। या नगरसेवकात वास्को मतदारसंघासह दाबोळी आणि मुरगाव मतदारसंघातील नगरसेवकांचा समावेश आहे। मात्र अविश्वास ठरावाला सामोरं जाण्याआधीच
श्रद्धा महाले यांनी उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. काल मोर दॅन 50% कावन्सिलरांनी सायन करून MC मूव केला म्हाज्या अगेन्स्ट. सो म्हाका अशें दिसता ज्या जाग्यार चडशा कावन्सिलरांक हांव तांचे VCP म्हणून नाका थंय हांवें रावप सारकें न्ही. सो म्हाजें रेजिग्नेशन आयज हांवें DMAक फॉरवर्ड केलां. इतलेंच सांगपाक सोदता की म्हाजें जें 10 म्हयन्याचें टेन्युअर आसलो तितून हांवें म्हाज्या सायडीनसून जाता तितल्या लोकांक हेल्प करपाचो ट्राय केला, जाता तितल्या लोकां पर्यंत पावपाचो प्रयत्न केला आनी म्हाका तरी अशें दिसता की म्हाजी ड्युटी करपाक हांव खंय फेल जालां आसतलें अशें. आनी खंय तरी हांगासर पॉलिटिकल मूव दिसून येता क्लियर कट. बट देन हांव थँक्यू म्हणपाक सोदता आमचे जे कावन्सिलर्स आसा जेंच्यांनी म्हाज्या टेन्युअरान म्हाका बऱ्या पैकी सपोर्ट केलो, कॉपरेट केलें म्हाज्या वांगडा. तशेंच आमचे चेअरपर्सन श्री दामोदर कासकर तांकांय थँक्यू म्हणटा की तांणी म्हाका एवरी टायम सपोर्ट केला आनी हेल्प केला, कॉपरेट केला. आमचे वास्को म्युनिसिपालिटीचे सद्या पोजिशन पळयत जाल्यार खूब क्रायसीस चलता. स्टील CO जयंत तारी आनी CP दामोदर कासकर मेळून बऱ्या तरेन म्युनिसिपालिटी सांबाळटा. हाच्या फुडें सुद्दां जे नवीन VCP जातले तेंच्या खातीर किंवा CP आसत, म्युनिसिपालिटी आसत, म्हाज्या कडसून जी मदत तांकां जावपाक शकता, जी मदत हांव करपाक शकता ती करपाक हांव सदांच रेडी आसतलें. एक्चुली इट इज क्लियर कट सीन दॅट न्यू आमदार जाल्यार तांच्या खातीरूच अशें घडून आयलां. तांकां इतलेंच सांगपाक सोदता की जे आमचे आदले आमदार आसले वास्कोचे कालूस आल्मेदा, तशेंच आमचे आदले सड्यावयले आमदार आनी UD मिनिस्टर श्री मिलिंद नाईक हांच्यांनी सदांच आमकां सपोर्ट केला इरिस्पेक्टीव ऑफ पॅनल आनी सगळ्या कावन्सिलरांक वास्कोच्या बऱ्या जावपा खातीर, मुळगांवच्या बऱ्या जावपा खातीर हेल्प केला. हांव अपेक्षा करता आमचे नवे आमदारा कडल्यान त्यांनी सुद्दां आमकां बऱ्या पैकी सपोर्ट करचो आनी जर वास्कोचे बरें जाता खंय तरी जाल्यार तांच्या बरोबर आमी सदांच त्यांच्या मदतीक आनी त्यांच्या बरोबर असते. जागतिक ग्राहक हक्क दिनानिमित्त वजनमाप खात्यातर्फे आसगावच्या ज्ञानप्रसारक मंडळाच्या महाविद्यालय आणि संशोधन केंद्रात ग्राहक जागृती करण्यात आली. वजनमाप खात्याचे नियंत्रक प्रसाद शिरोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक विकास कांदोळकर, राजेश वेंगुर्लेकर, सिद्धेश शिरगावकर, केशवराज गोवेकर आणि दत्तकुमार शेठ यांनी या जनजागृतीत सहभाग घेतला. त्यानंतर म्हापसा शहरासह परिसरातील दुकानांना भेटी देऊन तपासणी करण्यात आली. Today on the occasion of World Consumer Rights Day, first of all we had conducted a consumer awareness program in the morning in Gyan Prasarak Mandal College. We had a good response there from the student as well as the faculty members there. We have highlighted on the rights of the consumer with related to legal metrology in that consumer awareness program. And in the afternoon session, we have conducted a drive on the supermarkets and superstores in and around Mapsa. And we have seized certain packages which did not bear the mandatory declarations such as the name and address of the manufacturer, packer, मागीर दुसरें म्हणल्यार ते जेनरीक नेम ऑफ द प्रॉडक्ट, मागीर नेट कंटेंट कितले आसता ते प्रॉडक्टाचेर ते नाशिल्ले, प्लस मॅक्झिमम रिटेल प्रायस ऑफ द प्रॉडक्ट इन्क्लुजीव ऑफ ऑल टॅक्सीस ही जी डिक्लेरेशन मॅन्डेटरी डिक्लेरेशन जी आसूंक जाय, तशेंच कंज्युमर हेल्पलायन नंबर ही जी डिक्लेरेशन मॅन्डेटरी डिक्लेरेशन जी पॅकेजीचेर आसपाक जाय ती नाशिल्ली म्हणून आमी ते प्रॉडक्ट सीज केल्ले. तशेंच आमचे लिगल मेट्रोलॉजी डिपार्टमेंट ही जी जेन्ना कोण पॅक करता पॅकेजीस तेन्ना पॅकर्स रजिस्ट्रेशन लायसन म्हणून इश्यू करता. ही लायसन्स आमी ज्या जाग्यार रेड मारिल्ली त्या जाग्याचेर तांचे लागीं मेळ्ळी ना, ताका लागून ते तांचेर आमी सीज केल्ली हा पॅकेजीस. तर ही पॅकर्स रजिस्ट्रेशन लायसन म्हणटा हें लिगल मेट्रोलॉजी डिपार्टमेंट इश्यू करता फॉर द इन्फॉर्मेशन ऑफ द ट्रेडर्स एंड द कंज्युमर्स. ही जी फॅसिलिटी आसा ती आमची गोंय सरकारान गोवा ऑनलायन ही एक पोर्टल कॉमन सिंगल विंडो पोर्टल केल्लो आसा आनी तातूंत ही जी सर्वीस आसा ती अवेलेबल आसा लिगल मेट्रोलॉजी डिपार्टमेंटाची. आनी हाजो जो प्रोसेस आसा तो सगळो ऑनलायन आसा. तातूंत कोणाकूच अशें ऑफिसान येवन हेल्पाटे मारपाची गरज ना. सगळी एप्लिकेशन जी आसा ती ऑनलायन आमकां फायल करपाक मेळटा. तशेंच जी सर्टिफिकेट आमी इश्यू करता ती ऑनलायन मेळटा. तशें तांकां पेमेंट फॅसिलिटी आसा ती जी आसा फॅसिलिटी ती ऑनलायन करपाक मेळटा. सो ही जी आमी हांकां अवेरनेसूय क्रिएट केल्ला आसा हे सुपर मार्केटाक की ही तांच्यांनी जी रजिस्ट्रेशन आहा ते बेगींतले बेगीन करून घेवचें आनी जे कंज्युमराक जो हक्क आहा तांचो तो जे डिक्लेरेशन जाय पॅकेजीसाचेर
ते सगळे डिक्लेरेशन सारखे येवपाक जाय आनी कंज्युमराक हाचो बेनिफीट जावपाक जाय म्हणून आमी ही आज ड्रायव्ह कंडक्ट केल्ली आसा. सो सकाळच्यान कितके खबर रेड मध्ये? सकाळच्यान अजून पर्यंत आमी 5 सुपर मार्केटां कवर केल्ली आसा आनी आमची ही ड्रायव्ह जी आसा ही चालूच उरतली. तशेंच म्हापशानूच न्हय, ऑल ओवर गोवा ऑन दीस कंज्युमर रायट डे आमी ही ड्रायव्ह केल्ली आसा. मडगांव, फोंड्या, पणजे जावं वास्को हे सगळे कडेन ही ड्रायव्ह चालू आसा. महिलांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या घटनांत गुंतलेले बहुतेक 96% लोक हे त्या महिलांच्या परिचयातीलच असतात. यामुळे असे अत्याचार रोखणं एक कठीण काम बनलंय असं पोलीस महासंचालक डॉक्टर इंद्रदेव शुक्ला म्हणाले. असे गुन्हे रोखण्यासाठी कायद्याचा धाक असण्याबरोबर समाज जागृती अत्यंत महत्त्वाची आहे असंही मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं. अल्तिनो येथील राजपत्रित अधिकारी सभागृहात महिलांची सुरक्षा या विषयावरील कार्यशाळेत ते बोलत होते. Particularly this topic is related to the Nirbhaya, to make more safer the women community, especially the children, daughters. Here all the prosecutors are here, experts are here, they know each and everything and they are already taking how to improve the investigation, how to get better conviction. But where I have focused, basically I need the cooperation from society and my police and all other stakeholders to join in the awareness program. Because as I have told you, more than 95% accused are known to the victim. So here the things, the accused are known to victims, they are among the family, they are employer, they are friend, they are some other close neighbors. So how we can protect them? For that purpose there is a need of awareness. Or for awareness everybody has to join. This way we can minimize. That is number one. Second thing, we should strong investigation. We should have strong surveillance with our police, and our police must be watchful. They should not leave on only the stakeholders. And wherever the suspicious characters are there, or minor reporting is there, even if it is a non-cognizable case, they should inquire the matter. And they should be proactive in registering the cases, whether it is a molestation or whether it is some minor offences. If it is pertaining to the women class or the minor daughters, children, it has to be registered and it should be disposed on its merit at the earliest. तर वार्ता गोव्याची मध्ये आजच्या पुरतं इतकंच. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह. तोवर तुम्ही पाहत रहा गोवन वार्ता लाईव्ह. नातं गोव्याचं, देणं मराठीचं.